नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक एका 23 वर्षीय तरुणाचा गोणीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना शहरातील कामगार नगर मध्ये काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली। वैष्णव शिंदे असं या तरुणाचं नाव आहे। काल सायंकाळी कामगार मधील साईबाबा मंदिरा शेजारील एका रो हाऊसच्या टेरेसवर दुर्गंधी येत असल्यानं नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे। सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली। एका गोणीत गुंडाळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला। 3 दिवसांपूर्वी वैष्णव हा बेपत्ता असल्याची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। नोंदणीत केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी त्याची शहानिशा करण्यासाठी वैष्णवच्या घरच्यांना बोलावलं। यावरून सदर मृतदेह हा वैष्णवचाच असल्याचं स्पष्ट झालं। मात्र खून का केला गेला आणि तो याच ठिकाणी केला की दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह या ठिकाणी टाकून दिला याचा तपास आता सातपूर पोलीस करतात। मात्र 4 दिवसापूर्वी तपोवन परिसरात देखील एका महिलेचा मृतदेह अशाच प्रकारे सुटकेसमधील गोणीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडल्यानं नाशिक शहरात चर्चांना उधाण आलंय। वैष्णवच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुढील तपास नाशिक पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।